संतोष देशमुख हत्या प्रकरण या खून खटल्याची 13वी सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली। खरं तर आज वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावरचा निकाल येणं अपेक्षित होतं। शिवाय विष्णू चाटे याच्या दोषमुक्तीच्या अर्जावरची देखील सुनावणी होणं अपेक्षित होतं। पण आज मुळातच सरकारी वकील म्हणजेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे गैरहजर राहिले। तिकडे तब्येतीचं कारण देत आरोपींचे वकील देखील गैरहजर राहिले। शिवाय या इतर आरोपींनी जे काही दोषमुक्तीचे अर्ज दाखल केलेले आहेत त्यांच्यावर मूळ फिर्यादींचंच म्हणणं सादर न झाल्यानं आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली। पण याच दरम्यान आज वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर ऑर्डर निघण्याची शक्यता असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं। कारण त्यांना त्यांचे वकील सहाय्यक विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलं। त्यामुळे आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे असं कदाचित या माध्यमातून तरी कळतंय। एकंदरीत आज नेमकं कोर्टात काय झालं, मागच्या वेळी काय घडलं होतं, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह जर केला तर हे निश्चित आहे की आजची 13वी सुनावणी पार पडली। 13 सुनावण्या झाल्या। 12 मार्च पासून या खून खटल्याची सुनावणी सुरू आहे, म्हणजे 5 महिने झाले आणि या संपूर्ण प्रकरणाला एकूण 8 महिने झाले तरी देखील अजून चार्ज फ्रेम काही होत नाहीये। आरोपींवर चार्ज फ्रेम होत नाहीये, आरोप निश्चिती होत नाहीये। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रकरणात वेळ काढूपणा केला जातोय का आरोपींकडून, असा देखील सवाल आता उपस्थित होतोय। आणि यावरच लाईव्ह आहे वाल्मिक कराडच्या जामिनावरील निकाल कोर्टाने ठेवला राखून पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला। नेमकं काय घडलं? मुळातच वाल्मिक कराड याच्या जामिना अर्जावरचा युक्तिवाद मागच्या वेळीच पूर्ण झाला होता। आज त्याच्या युक्तिवादाच्या नंतर त्याच्या जामीन अर्जावर काय निकाल येणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं। पण आज कोर्टाने निकाल राखून ठेवलाय। तरी देखील आज दिवसभरात त्याच्या जामिनावर निकाल लागण्याची शक्यता असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। तिकडे विष्णू चाटे यानं देखील त्याचा दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता। त्याच्यावर थोडीफार सुनावणी झाली असली, म्हणजे म्हणणं मांडण्यात आलं असलं तरी देखील अजून काही सुनावणी होणं बाकी होतं। ती सुनावणी आज होण्याची शक्यता होती। पण विशेष सरकारी वकील आणि खासदार उज्ज्वल निकम आज अनुपस्थित राहिले। शिवाय आरोपींचे वकील अर्थात वाल्मिक कराड किंवा विष्णू चाटे आणि इतर आरोपींचे वकील यांनी देखील या ठिकाणी आज कोर्टात उपस्थिती दर्शवलेली नाही असं दिसतंय। एकंदरीतच मुळात वाल्मिक कराडनं या संपूर्ण प्रकरणात 1-2 नव्हे तर 5-5 वकील उभे केलेले आहेत। अगदी आपण मागच्या सुनावणीमध्ये सत्यव्रत जोशी हे नवीन वकील पाहिले होते आणि त्यांनी वाल्मिक कराडच्या बाजूने तब्बल 1.25 तास खिंड लढवली होती की वाल्मिक कराडला जामीन देण्यात यावा। पण त्यावर सरकारी वकील अर्थात उज्ज्वल निकम यांनी आक्षेप घेत वाल्मिक कराडला जामीन का देऊ नये यासाठी त्या ठिकाणी युक्तिवाद केला। दोघांमध्ये घमासान झालं, पण शेवटी न्यायालयानं दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि पुढची तारीख दिली। पुढची तारीख होती आजची 30 ऑगस्ट। त्यामुळे आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर निकाल लागेल अशी अपेक्षा होती, पण आज काही ते झालं नाही। तिकडे इतर जे आरोपी आहेत म्हणजे 2 ते 7 म्हणजे विष्णू चाटे सह मग जे बाकीचे आहेत त्यामध्ये अर्थातच प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे या सगळ्यांनी जे काही अर्ज दाखल केलेले आहेत त्या अर्जांवर देखील अजून सुनावणी होणं बाकी आहे। त्यामुळे आता येत्या 10 सप्टेंबरला जी पुढची तारीख मिळालेली आहे त्यावेळी कदाचित यांच्यावर सुनावणी होऊ शकते। पण चार्ज फ्रेमचं काय हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय। मुळात आता थोडक्यात वाल्मिक कराडच्या जामिनावर आज ऑर्डर होईल दिवसभरामध्ये असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। शिवाय चार्ज फ्रेम होण्याची अपेक्षा होती पण ती झाली नाही आणि याच्यातच पुरता वेळ निघून चाललाय असं देखील ते आज म्हणाले। खरं म्हणजे त्यांनी खंत व्यक्त केली, कारण की 5 महिने झाले कोर्टाचं कामकाज चालू आहे, खून खटल्याचं कामकाज चालू आहे। या 5 महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर केवळ आरोपींकडून सादर होणाऱ्या अर्जांवरच सुनावणी होतीये, चार्ज फ्रेम काही होत नाही। त्यामुळे
हे पुढे आणखी जलद गतीनं या खटल्याचा निकाल लागावा अशी जी अपेक्षा आहे ती कुठेतरी कमी होत चाललेली आहे. तारीख पे तारीखच मिळते, दुसरं काही नाही. उदाहरणार्थ पहिल्यांदा वाल्मिक कराडनं आपल्याला आठवत असेल की अगदी सुरुवातीला जेव्हा त्याला मकोका खाली हत्या प्रकरणामध्ये अटक झाली होती तेव्हा त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. नंतर काही दिवसांनीच तो जामीन अर्ज त्यानं मागं घेतला आणि तो पुढे सादर करण्याचा हक्क अबाधित ठेवून नंतर मग त्यानं दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला. दोषमुक्तीच्या अर्जावर देखील सुनावणी झाली, युक्तिवाद झाला. 22 जुलैला त्याचा निकाल लागला आणि न्यायालयानं तो रिजेक्ट केला. नंतर वाल्मिक कराडच्या वकिलांनी आम्ही उच्च न्यायालयात या निकालाविरुद्ध जाऊ असं म्हटलं. त्यामुळे आता उच्च न्यायालयात देखील अजून त्याची तारीख पडणं आहे. आता तिथे देखील त्याच्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान या ठिकाणी इकडे वाल्मिक कराडनं लगेच आपल्या जामिनाचा अर्ज दाखल केला. त्याच्यावर देखील युक्तिवाद झाला. त्याच दरम्यान इतर आरोपींनी देखील अर्ज दाखल करायला सुरुवात केली. त्यावर उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे म्हटलं की ही आरोपींची मोडस ऑपरेंडी दिसतीये, जेणेकरून खटला कसा लांबवता येईल, सुनावणी कशी लांबणीवर पाडण्यात येईल, हा यांचा सगळा प्रयत्न सुरू आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. शिवाय वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये आमच्याकडे स्ट्रॉंग एव्हिडन्सेस आहेत, मग डिजिटल असतील, आणखी सर्कमस्टन्शियल असतील, आय विटनेसेस असतील, फॉरेन्सिक असतील, सायंटिफिक असतील. तर या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर वाल्मिक कराडवर चार्ज फ्रेम करण्यासाठीचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि आम्ही त्यांची जंत्री कोर्टात सादर केली आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. यावर कोर्टानं जे निरीक्षण दिलं होतं दोषमुक्तीच्या वेळी, त्यावेळी स्पष्टपणे वाल्मिक कराड हा सिंडिकेटचा सदस्य असल्याचं दिसतंय. त्याच्यावर 19 ते 20 गुन्हे दाखल आहेत, त्यातले 10 गुन्हे मागील 7 वर्षांमधले आहेत. त्यामुळे तो कुठे ना कुठेतरी या टोळीमध्ये सक्रिय असल्याचं दिसतंय. शिवाय संतोष देशमुख यांना जे काही मारण्यात आलं, निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली, त्यामागचं एक लॉजिक देखील कोर्टानं मांडलं की खंडणीमध्ये हस्तक्षेप होता म्हणून संतोष देशमुख यांना कट करून मारण्यात आलं. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड प्रथम दर्शनी तरी या संपूर्ण केसमध्ये मास्टर माइंड असल्याचं दिसतंय असं या ठिकाणी कोर्टानं निरीक्षण नोंदवली होती. अर्थात त्यानंतर जामीन अर्जाची वेळ आली. जामीन अर्ज जेव्हा वाल्मिक कराडकडून सादर करण्यात आला, त्याच्यावर जे युक्तिवाद झाले त्यामध्ये नवीन वकील वाल्मिक कराडकडून देण्यात आले, ज्यांचं नाव आहे सत्यव्रत जोशी. सत्यव्रत जोशी आणि उज्ज्वल निकम 3-3.5 तास घमासान आर्ग्युमेंट्स झाली. 2.25 तास तर सत्यव्रत जोशी यांनीच वाल्मिक कराडची बाजू मांडली आणि त्यामध्ये त्याला कसा जामीन मिळावा यासाठी वेगवेगळे त्या ठिकाणी त्यांनी जे काही कोर्टाचे त्यांचे जे दाखले आहेत ते पण त्यांनी त्या ठिकाणी सादर केले. यामध्ये त्यांनी 2 केसेसचा देखील उल्लेख केला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराड याला जामीन मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मग त्यांनी मोहम्मद सय्यद केस असेल, गोपाल पांडे केस असेल, बॉम्बे हायकोर्टाचे जुन्या निकालाचे संदर्भ देखील या ठिकाणी देण्यात आले. मुळात त्यांनी असं म्हटलं होतं की वाल्मिक कराड 1999 पासूनच्या गुन्ह्यांसंदर्भात जी काही मांडणी कोर्टामध्ये करण्यात आली आहे, तर त्यामध्ये 19 गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराड याच्या समवेत एकही या प्रकरणातला आरोपी नाहीये. तो त्यामुळे वाल्मिक कराड या प्रकरणातील इतर आरोपींसोबत म्हणजे संघटित गुन्हेगारी करून त्यांनी काहीतरी एखादा गुन्हा केलाय असं तरी कुठे दिसत नाहीये. त्यामुळे हा संघटित गुन्हेगारी मध्ये वाल्मिक कराड ला जो काही मकोका लावण्यात आलाय तो काही लागू होत नाही असं त्यांनी त्या ठिकाणी युक्तिवाद केला होता. शिवाय त्यातले जे 11 गुन्हे आहेत हे 1 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणारे आहेत. त्यामुळं संघटित गुन्हेगारी या सर्व आरोपींनी एकत्रित केलेले गुन्हेच याच्यात नमूद नाहीयेत असं त्यांनी म्हटलं. शिवाय दोषारोप पत्र दाखल केलेला एकच गुन्हा एकत्रित केला गेलेला आहे, क्लब केला गेलेला आहे. मुळात खंडणी असेल किंवा खून असेल आणि एक्स्टॉर्शन अट्रॉसिटी असेल, हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत, हे पण तिन्ही गुन्हे एकत्रित करण्यात आले. त्यामुळे मकोका लावण्यासाठी काही असे ठोस ग्राउंड्स कुठे या ठिकाणी दिसून आलेले नाहीयेत. शिवाय त्यांनी हे देखील स्पष्ट केलं होतं की मुळात वाल्मिक कराड यांचे सीआयडीचे तपासी अधिकारी यांच्या 5 जानेवारीच्या अहवालात त्याचं नाव स्पेसिफिक मेन्शन नाहीये, फायनल अहवालातच नाव मेन्शन नाहीये. त्यामुळं वाल्मिक कराड याच्या विरोधात मकोका कसा काय लावण्यात आला. शिवाय 29 नोव्हेंबर रोजी जो काही प्रकार घडला आहे, म्हणजे सुनील शिंदे यांनी जी खंडणीची तक्रार दाखल केली त्यामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या 3 आरोपींची नावं आहेत. तर
त्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ यांची तारीख ही 15 डिसेंबर कशी काय? कारण की जर हा प्रकार 29 नोव्हेंबरला घडला असेल तर मग साधारण 16 ते 17 दिवसांनी हा प्रकार या कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओमध्ये कसा काय त्या ठिकाणी नमूद करण्यात आला. आता सुनील शिंदे यांनी जो काही जबाब लिहून दिलेला आहे त्या जबाबात कुठेही या खंडणी मागितल्याचा उल्लेख नाही, म्हणजे 2 कोटी रुपये मागितले असा कुठेही उल्लेख नाहीये. त्यामुळे संतोष देशमुख या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही असं त्यांनी युक्तिवादात मांडलं. यावर उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद जो केला त्या युक्तिवादामध्ये स्पष्टपणे 29 नोव्हेंबरला नेमकं काय घडलं होतं, त्याचे डिजिटल एव्हिडन्सेस, त्याचं कॉल रेकॉर्डिंग, CDRs हे सगळं काही आम्ही कोर्टात सादर केलेलं आहे विथ टायमिंग असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मुळात जे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, जे अमोल बनसोडे, दादासाहेब खिंडकर यांचा जबाब जो 10 डिसेंबर 2024 ला घेण्यात आला, त्यानंतर मूळ फिर्यादी शिवराज देशमुख यांचा जबाब घेण्यात आला, त्यामध्ये तफावत असल्याचं देखील सत्यव्रत जोशी यांनी मांडलं होतं. पण या सगळ्या प्रकरणाचा उल्लेख केल्यास इथे वाल्मिक कराड बाबत जी निरीक्षणं नोंदवली गेली ती प्रथमदर्शनी जे काही पुरावे कोर्टात सादर करण्यात आले त्या अनुषंगानं कोर्टानं मांडली होती. त्यामुळे वाल्मिक कराडच्या विरोधात विविध पुरावे कोर्टामध्ये आहेत आणि ते पुरेसे आहेत असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं होतं. आता त्या जामीन अर्जावरची सुनावणी पार पडल्यानंतर तारीख देण्यात आली आजची, म्हणजे 30 ऑगस्ट, आणि आज या दिवशी वाल्मिक कराडच्या अर्जावर निकाल लागू शकतो असं एकंदरीत आज दिसून आलं. पण दिवसभरात याची ऑर्डर निघू शकते असं सरकारी वकिलांनी धनंजय देशमुखांना सांगितल्याचं त्यांनी माध्यमांना म्हटलेलं आहे. त्यामुळे कदाचित वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. तिकडे विष्णू चाटे यानं दोषारोप पत्र अर्ज दाखल केला होता, माफ करा, डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता आणि या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवरची जी सुनावणी आहे त्या सुनावणीबाबत खरं म्हणजे आज ती होऊन त्याच्यावर देखील निकाल लागणं अपेक्षित होतं. पण न्यायालयानं दोन्हीही निकाल राखून ठेवलेले आहेत. अर्थात इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींचे देखील आता अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामुळे धनंजय देशमुखांना आशा आहे किमान येत्या 10 सप्टेंबरला तरी हे सगळे अर्ज निकालात निघतील आणि आरोप निश्चिती होईल, चार्ज फ्रेम होईल. आता खरं तर पुढची सुनावणी ही 10 सप्टेंबरला आहे, म्हणजे 14वी सुनावणी आहे. 13 सुनावण्या होऊन गेल्या, अजूनही आरोपीवर चार्ज फ्रेम होत नाहीये. यामुळं या प्रकरणामध्ये वेळ काढला जातोय का असा देखील सवाल उपस्थित होतोय. इथं कृष्णा आंधळे बाबत जेव्हा धनंजय देशमुखांना विचारण्यात आलं तेव्हा तर त्यांनी स्पष्टच केलं की कृष्णा आंधळे बाबत आता कोणीही काही बोलत नाहीये. ना प्रशासन बोलत आहे, ना CID, ना SIT, ना बीडचे स्थानिक पोलीस, कोणीच बोलत नाहीये. म्हणजे 8 महिने होऊन गेले. जेवढे दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणाला होत आहेत तितके दिवस कृष्णा आंधळेला फरार होण्यामध्ये होत आहेत. इतके दिवस झाले, म्हणजे आता 8 महिने 240-250 दिवस झाले, तरी देखील अजूनही कृष्णा आंधळे काही सापडत नाहीये. त्यावर गांभीर्यानं सरकारनं विचार करायला हवा. पण आता जणू काही CID SITचं पथक देखील या कृष्णा आंधळेला विसरलंय की काय, की त्याला शोधायचंय असा प्रश्न आता उपस्थित झालाय. दुसरी गोष्ट, मुळातच 12 मार्चला पहिली सुनावणी पार पडली. 30 ऑगस्ट आज मिळून 13 सुनावण्या झाल्या. पण या 13 सुनावण्यांमध्ये फक्त आणि फक्त यामध्ये आरोपींचे अर्ज निकाली काढण्यातच वेळ जातोय. उरला आणखी एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्तीबाबतचा. त्याचं काय, त्याचाही निकाल अजून लागलेला नाहीये. त्यावर धनंजय देशमुख असं म्हणालेत की ज्या दिवशी त्याची ऑर्डर होईल तेव्हा वाल्मिक कराड सोबत कुणाची पार्टनरशिप आहे, कोण कसं एकत्रित आहे या संदर्भातलं मी स्पष्टीकरण देईन असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर आजही वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर निकाल लागलेला नाहीये, पण दिवसभरात लागण्याची शक्यता आहे असं धनंजय देशमुखांना त्यांच्या वकिलांनी सांगितलंय. तिकडे आरोपीच्या वकिलांनी तब्येतीचं कारण देऊन आज सुनावणीच ते आले नाहीत. उज्ज्वल निकम देखील आज सुनावणीला अनुपस्थित होते. त्यामुळं आणि मुळात जे मूळ फिर्यादी आहेत त्यांनीच या इतर आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आपलं म्हणणं मांडलेलं नाहीये. त्यामुळं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता नुसत्या सुनावण्यांच्या तारखा पडतायत, अजून चार्ज फ्रेमच झालेलं नाहीये. तर हा खटला उभा राहणार तरी कधी, या खटल्याचा निकाल लागणार तरी कधी? आताच 8 महिने होऊन गेलेत. आता
या संपूर्ण खटल्यावर महाराष्ट्राचं लक्ष आहे ते या आरोपींवर चार्ज फ्रेम कधी होणार आणि हा खटला खऱ्या अर्थानं कधी उभा राहणार. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.